दाखल केला आहे, तर काय वाटतं? महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला उमेदवारीचा अर्ज आज मिळाला आणि तो मी आज अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब तसेच आपल्या मंगळवेढा शहराचे आमदार समाधानदादा अवताडे साहेब, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण साहेब आणि उमेशदादा पाटील साहेब, लतीबाई तांबोळी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानते. गेल्या वर्षी देखील महिलाच नगराध्यक्ष होत्या आणि आता महिलांनाच नगराध्यक्षपद आहे, तर काय इथल्या मंगळवेढ्याच्या समस्या आहे आणि कुठल्या समस्यावर आपण काम करणार आहात? सर्वप्रथम मंगळवेढा शहराचा विकास करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्यच मानते आणि मंगळवेढा शहराच्या विकासाचा विषय पुढे घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून बचत गटाच्या सर्व महिलांना उद्योग कसे जास्तीत जास्त उभं करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार. आपला मंगळवेढा शहराचा हद्दवाढ कशी करता येईल किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज कसे असतील, संत आपले चोखामेळा असेल, बसवेश्वर आहेत स्मारक किंवा अण्णाभाऊ साठे स्मारक असेल, तसेच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि आपल्या बेरोजगार तरुणांसाठी व्यापारी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे की त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा उपलब्ध होईल. म्हणजे महिलांबरोबरच बेरोजगार तरुणांनासुद्धा माझं प्राधान्य देण्यासाठी नेहमी मी प्रयत्नशील असणार आहेत. तसेच नाट्यगृहाच्या आपलं जे नियोजित काम आहे ते पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. मंगळवेढ्यामध्ये आता सातत्यानंच असं म्हणतात की रस्ता, पाणी याच्यावर होतात आणि झालेले आहे, तर अजून मंगळवेढा कसा डेव्हलप झाला पाहिजे किंवा आणि महिलांसाठी अजून सक्षमीकरण कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात? आता रस्ते किंवा पाण्यासंदर्भात असेल, रस्त्यासंदर्भात असेल तर आपल्याला वर्षानुवर्ष या सर्व गोष्टींसाठी जेवढं जास्तीत जास्त विकास करता येईल त्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. आणि महिला सक्षमीकरणाच्या आता आपण पाहतो की बऱ्याचशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी संधी उपलब्ध होत नाही आणि मी ती संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार. दादांच्या बऱ्याच वर्षापासून राजकीय वारसा आहे आणि मंगळवेढ्यामध्ये देखील नाव आहे, परंतु आता सध्याला तुम्ही निवडणुकीमध्ये उतरलेला आहात आणि अपोजिटला देखील तसे उमेदवार, तसं काय आव्हान वगैरे वाटतंय का तुम्हाला? आता आप्पासाहेबांच्या 20 वर्षाच्या कामातून त्यांनी भरपूर शहरासाठी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या बरोबरीने मी सुद्धा जेवढा जास्तीत जास्त विकास करता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार. तसे शहराची उर्वरित जी काही कामं असतील ती सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार. आता जी बऱ्याच वर्षापासून तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहात आणि काम करत आहात, तर आता सध्याला नगराध्यक्ष पदासाठी ताई उभा राहिल्या, तर कशा पद्धतीने निवडणूक होणार आहे किंवा आपली काय भूमिका असणार शहराच्या विकासा संदर्भात? प्रथमतः मी आज महायुतीच्या माध्यमातून माझी मिसेस सुजाता उर्फ सुप्रिया जगताप हिला उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे, शशिकांतजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस लतीबाई तांबोळी या सर्वांनी आमच्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी राजेंद्र बापू सुरवशे या सर्वांनी आज एक जबाबदारी टाकून मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे. आणि आज गेल्या 20 वर्षापासून नगर परिषदेमध्ये मी नगरसेवकमध्ये 5 वर्ष पहिले आई होती, उपनगराध्यक्ष होती, त्यानंतर 15 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम करतो आहे. या विकासाच्या काम करीत असताना अनेक प्रश्न जे आहेत, रस्ते असतील, गटारी असतील, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहरामध्ये एक चांगले सांस्कृतिक भवन असावं म्हणून आम्ही सांस्कृतिक भवनसुद्धा या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. आणि जे आपले महापुरुष आहेत त्यांचे पुतळे उभारावेत त्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, महात्मा बसवेश्वर असतील, या सर्व महापुरुषाचे पुतळे लवकरच उभे होणार आहेत. आणि त्या माध्यमातून आपल्या तरुण पिढींना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं वाटचाल करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. महत्त्वाचा शहराचा जो प्रश्न आहे ते अंडरग्राऊंड ड्रेनेज, तो आत्ता प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे सादर केलेला आहे, परंतु प्रशासकीय काळामुळे तो प्रलंबित आहे. आणि तसेच हद्दवाढ, शहराची आमची हद्द एकदम छोटी आहे आणि ती हद्द वाढवणे गरजेचं आहे. जे हद्दवाढ भागातील लोक आहेत त्यांना ज्या सुविधा आहेत, मूलभूत सुविधा आहेत, गटार, पाणी, रस्ता, लाईट, ह्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी हद्दवाढचा सुद्धा प्रस्ताव अंतिम स्तरावरती आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच या शहरामध्ये एक चांगलं क्रीडा संकुल असावं. आम्ही आत्ता जे इंग्लिश स्कूल येथे क्रीडा संकुल आहे, त्या क्रीडा संकुलासाठी रात्री सामने खेळण्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध पाठीमागच मी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलेली आहे. परंतु भविष्यात एक चांगलं सर्व खेळासाठी चांगले क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमदार साहेबाच्या माध्यमातून आज आरोग्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी 100 खाटाचा त्या ठिकाणी एक दवाखाना मोठा होतो आहे. म्हणजे जे मूलभूत प्रश्न आहेत, आरोग्य, पाणी, आणि माझा तर एक असा मानस आहे की या शहरातील प्रत्येक जो गरीब असेल त्याला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. आणि ते सुद्धा मी भविष्यात आम्ही असा एक प्रयत्न करणार, प्रत्येक घरात मोफत नळ असेल, ही सुद्धा माझी एक संकल्पना आहे. ती भविष्यात मी प्रत्येक घरात मोफत पाणी कसं देता येईल आणि प्रत्येकाला चांगलं पाणी, आपल्याला शुद्ध पाणी कसं पुरवता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अनेक विषय आहेत, ते आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाणार आहे. त्या माध्यमातून लोकांसमोर आमची भूमिका मांडणार आहे. ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवणार आहेत. कारण आज सत्ताधारी पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना, आज ह्या सरकारमध्ये आज काम करत असताना आदरणीय आमदार साहेबांच्या शब्दाला त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि या शहराचा जर विकास व्हायचा असेल तर आपण समाधानदादा यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल आपण उभा केलं पाहिजे. म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आज हे पॅनल उभं राहिलेलं आहे. आणि या शहराचा विकास जर निश्चितपणे करा असेल तर आज समाधानदादाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पॅनलसाठी आम्ही सर्व उमेदवार आमचे सक्षम आहेत, सुशिक्षित आहेत. आज नगराध्यक्ष पदाचे माझी मिसेससुद्धा आज पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि असेच आमचे सर्व उमेदवार आहेत. अशा पद्धतीनं लोकांसमोर आम्ही जाऊन आमची भूमिका मांडणार आहोत. बिहारमध्ये जे निवडणुका झाल्या त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आता पंचायत समिती, JDP अशा निवडणुका आहेत त्या, तर EVM मशीन जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये असे म्हणतात की कुठंतरी घोटाळा केला जातो आहे, असंही तो होईल असं म्हणतात. त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, ते कसं असतं की निकालानंतर ते जे पक्ष हरतो ते आरोप होतच राहत असतात. आपण आज पाहतो की लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये EVM मशीन चांगले आहेत म्हणून सांगितलं जायचं आणि विधानसभेनंतर EVMमध्ये घोटाळा म्हणलं. ते कसं असतं, ज्याच्या त्याच्या पक्षाच्या सोयीनुसार त्यांचे एक भूमिका असते. त्यामुळं आत्ता तर इथं समोर लोकांना माहीत आहे, जे लोक काम करत आहेत त्यांच्या पाठीमागे जाण्याची भूमिका जनतेची असते. त्याच पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मंगळवेढा शहरातील जनता आमच्या पाठीशी नक्की राहणार आहे. खरं तर समविचारी हा शब्द मंगळवेढ्यामध्ये दामाच्या निमित्तानं तुम्ही आणला, त्या निर्मितीमध्ये तुम्ही प्रमुख होता. आज तिथून मागच्या विधानसभेला तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आणि आमदारांच्या सोबत आला. आज बरोबर तुमच्या समोर पुन्हा एक समविचारी आघाडी मंगळवेढ्यामध्ये उभं आहे, तर तिचं आव्हान काय वाटतंय? तिथं काही जुने सहकारी आहेत का? तशी काय विनंती आहे का तुमच्यासोबत या विकासाच्या दिशेने जाऊ? आमदार साहेब तसं काही प्रयत्न करतायत का? आणि ती लढाई आता उद्या कशा पद्धतीनं? समविचारी हे दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपुरती मर्यादित होती. इतर ज्या निवडणुका आहेत प्रत्येक निवडणुकीचं समीकरण वेगळं असतं. नंतर विधानसभेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावरती होती, त्यावेळी प्रत्येकाच्या पक्षासोबत ज्या पक्षाची, आता विधानसभेवेळी मी अजितदादा पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं मी त्यावेळी विधानसभेच्या वेळी महायुती म्हणून समाधानदादा यांच्यासोबत राहिलो. आम्ही मंगळवेढा शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाधानदादा, कारण ज्यावेळी पोटनिवडणूक झाल्यानंतर समाधानदादांनी जे मंगळवेढा शहरात तालुक्यात काम केलं ते गेली 20 वर्ष झालं नव्हतं. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की महायुतीसोबत राहायचं
अजितदादा असतील, फडणवीस साहेब हे विकासाचं एक मॉडेल घेऊन या मंगळवेढा शहराला आम्हाला भविष्यात निधी देतील. त्यामुळं आम्ही समाधानदादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम केलं. आणि आत्तासुद्धा समोर जी काय तुम्ही म्हणला समविचार आहे, तसं काय आता समविचारातले बरेच घटक आदरणीय प्रशांत मालकासोबतचे जे कार्यकर्ते आहेत सर्वजण आता इथं महायुती म्हणून आज कार्य करतात, या ठिकाणी काम करतात, या पॅनलमध्ये आहेत. त्यामुळं काही लोकांनी एकत्र येऊन ते समोरचा पॅनल बनवलेला आहे. आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, त्यांचे विचार आमच्याशी जुळले नाहीत, ते समोरच्या पॅनलमध्ये जाऊन त्यांनी पॅनल केलं नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यामुळं आता त्यांनी पॅनल केलेले ते त्या बाजून लढवणार, आम्ही पॅनल केलं हे आम्ही सगळेजण मिळून लढणार आहोत. आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. ओके. धन्यवाद सगळ्यांचं.